नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. यापूर्वी पण मी तुम्हाला माकडीनीची गोष्ट सांगितली होती. आपण पण लहानपणी ते खूप वेळेला ऐकली असेल. फोटोही त्याचे बघितले असतील. एक माकडीण आहे, पूर आलाय किंवा पाण्यात अडकली आहे. आता तिच्या लक्षात आलंय की आपला तर जीव वाचू शकत नाही काही जरी झालं तर. आणि मग ती माकडीण काय करते, तर जीवाच्या आकांताने प्रयत्न करते आधी. आपण कसं सोड सोड आपण ह्यातनं कसं बाहेर पडू या संकटात. पण तिच्या लक्षात येतं की नाही, आता काही पर्याय नाही. आणि मग तीच माकडी की जिने तिचा जो काही काळ असेल गर्भधारणेचा, त्या काळात ज्या पिलाला आपल्या पोटात वाढवलंय त्याच पिलांना पायाखाली घेते, त्याच्यावर उभा राहते आणि स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करते. आणि म्हणून ही जी माकडीनी जी गोष्ट मी पुन्हा दुसऱ्यांदा तुम्हाला सांगतो आहे, ती महाराष्ट्रातल्या प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांनी समजून घ्यावी. त्या व्यवस्थेतल्या मंडळींनी समजून घ्यावी की तुमच्या आजूबाजूला असलेले भ्रष्ट राजकारणी हे माकडीनीसारखे आहेत. आता बघा ना, श्री नरहरी झिरवळ यांच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची काय करायचं, त्यांचा काय, त्यांच्याबद्दल काय निर्णय घ्यायचा, ह्या संदर्भामध्ये बैठक आहे. सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक. आता गमतीचा भाग असा आहे की सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत असताना त्यांचा सख्खा पुतण्या किंवा त्यांचा चिरंजीव हे दोघंही मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातले संशयित आहेत. त्यातले पार्थ पवार यांच्या संदर्भातली आधी क्लीन चिटची बातमी आली, नंतर सरकारनेच सांगितलं की नाही, आणखी तो काही अहवाल प्रकाशित झालेलाच नाही, सरकारकडे आलेला नाही. ज्या समितीला, विकास खरगे यांच्या समितीला 2 महिन्याची मुदत दिली होती, ती मुदत 6 तारखेला संपून आता पुढचे ते 10-12 दिवस झाले. सो सरकार त्याच्यावरती काही बोलत नाही. पण सरकार बोलत नाही आणि जसं नरहरी झिरवळ काल दिवसभर नॉट रिचेबल होते, तर याच्यातून झालंय काय? 4 ते 5 कर्मचारी असे आहेत की जे सस्पेंड होतील आणि ह्यांच्याबद्दल बिलकुल दयामाया नाही आहे कुणाला, असू पण नाही. पण तरी त्यांच्या कुटुंबाचा विचार करता किंवा ते ज्यांच्या हाताखाली काम करतात, ज्या सबऑर्डिनेट आणि राजकीय नेत्याच्या हाताखाली करतायत, त्यांची बिशाद आहे का हो की राजकीय नेत्यांना अशी सांगायची की तुम्ही हे करू नका म्हणून? तर त्यांनी ती दाखवणं गरजेचं होतं. आत्ता ते हे जे 4-5 लोक आहेत ज्यांची मी नावं तुम्हाला वाचून दाखवलं, त्यांचा गुन्ह्यातला सहभाग पण सांगेन, त्यांच्या आयुष्यात आत्ता जेल झालाय. त्याचबरोबर त्यांचं निलंबन होणार आहे आणि निलंबनानंतर कदाचित ते सुखानं जगतील सुद्धा. पण जी काही बदनामी त्यांच्या वाट्याला आली आहे ती ना पार्थ पवारची आली आहे, ना दिग्विजयच्या आली आहे. ना दिग्विजयचं नाव FIR मध्ये आहे पण त्याला अटक नाही झालेली. तिकडे नरहरी झिरवळ यांच्या सांगण्याशिवाय ह्या मंडळीने केलेलं नाही असं तक्रारदाराचं मत आहे. तरी सुद्धा नरहरी झिरवळ नॉट रिचेबल राहू शकतात. त्यांच्याबद्दल 3-4 दिवसांनी निर्णय घेण्याची भूमिका येऊ शकते. आणि जोपर्यंत मुख्यमंत्री काही ठाम भूमिका घेणार नाहीत, तोपर्यंत नरहरी झिरवळ यांना ना अटक होईल ना त्यांचं मंत्रीपद, जर त्यांचा ह्या प्रकरणात सहभाग असेल तर जाईल. पण होणार कोणाबद्दल आहे, तर ह्या मंडळीबद्दल. बघा, मुंडवा प्रकरण हे पुणे जिल्ह्यातल्या, मी थोडीशी उजळणी करून देतो कारण ते आठवण असणं गरजेचं आहे. मुंडवा भागातलं सुमारे 40 एकर जमिनीचं, जे महारत्नाची जमीन आहे, जी नाही असं माझं मत आहे जेव्हा कागदपत्र बघितल्यानंतर, अवैध विक्री आणि गैरव्यवहाराशी संबंधित आहे. या जमिनीचं बाजार मूल्य 1800 कोटी होतं, परंतु ती केवळ 300 कोटी रुपयांना विकली गेली. यात सरकारी अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची हेराफेरी, जमिनीचं कमी मूल्यांकन आणि नियमबाह्य नोंदणी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पार्थ पवार, अजित पवारांचे सुपुत्र, त्यांचं नाव चर्चेत होतं, परंतु त्यांना क्लीन चिट मिळाल्याची चर्चा, सरकारने तसं सांगितलं नाही. मुख्य आरोपी शीतल तेजवानी, जी पॉवर ऑफ अटॉर्नी धारक आहे, तिला अटक झाली आहे आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या भूमिका तपासल्या जात आहेत. शीतल तेजवानीने कोर्टात सांगितलं की या सगळ्या प्रकरणामध्ये अमेडिया कंपनी आता तिला दोषमुक्त करण्यासाठी माझा बळी घेतला जातोय, कोर्टात सांगितलं. पण आता हे रवींद्र तारू, दुय्यक निबंधक, हवेली पुन्हा, जमिनीच्या नोंदणी प्रक्रियेत 2% सेस, सुमारे 6 कोटी रुपये न घेतल्यामुळे निलंबित झालेत. यामुळे तारूमुळे शासकीय महसुलाचं नुकसान झालं. हे गैरव्यवहाराचं मुख्य कारण मानलं गेलं, ज्यात नियमबाह्य नोंदणी आणि मूल्यांकनात हेराफेरीचा समावेश आहे. तारूंना त्यांच्या खात्यातनं डिसमिस करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ते सहकार ते नोंदणी डिपार्टमेंटला होते. सूर्यकांत येवले, त्याचे तर इतक्या भानगडीत सांगितल्या जात आहेत आणि दिसत आहेत. हा तहसीलदार, जमिनीच्या गैरव्यवहारात सहभाग असल्याचा आरोप, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला गेलाय. कागदपत्रांची हेराफेरी आणि अवैध हस्तांतरणात भूमिका, दोन्ही प्रकरणामध्ये. आता हा गृहस्थ, त्याला सेवेतनं डिसमिस करण्याचं ठरलंय. आता याशिवाय नरहरी झिरवळच्या प्रकरणामध्ये मुख्य कारकून जो आहे
राजेंद्र ढेरंगे, लिपिक आहे, अन्न आणि औषध प्रशासन विभागातला. हा एक मेडिकल दुकानाचे निलंबित परवान्यासाठी नूतनीकरण करण्यासाठी 50,000 रुपयाची लाच घेताना तडजोडी अंती जे 35,000 रुपये ठरले होते ते स्वीकारताना पकडला. आता हा तर त्या पातळीवरचा सगळ्यात शेवटचा घटक आहे. मग रामदास गाडे, जो खासगी सचिव आहे मंत्री नरहरी झिरवळ यांचा, तक्रारदाराने सांगितलं की ह्या नरहरी झिरवळांच्या PS-नी मला सांगितलं होतं की चेंबरमध्ये की पैसे मला द्यायला लागतील, आमचा दरच आहे 50,000 रुपये याचा, 75,000 रुपये त्याचा. स्वतः गाडे, त्याच्या पण घराची चौकशी होईल. स्टील गाडीच्या संदर्भातल्या FIR मध्ये काही नोंदी नाही आहेत. पण पहिल्या प्रकरणात मुंडव्याच्या हे 2 अधिकारी निलंबित होणार आहेत, डिसमिस होतील. आणि दुसऱ्या प्रकरणामध्ये राजेंद्र ढेरंगे जेलमध्ये गेलाय. रामदास गाडीची प्रचंड बदनामी होणार आहे, होऊ शकते आणि कदाचित अटक पण होऊ शकते, कारण त्याच्या संदर्भातले पुरावे ACB कडे आहेत. म्हणजे राजेंद्र गाडेला अटक किंवा त्याच्याबद्दलची कारवाई म्हणजेच नरहरी झिरवळ यांच्यावरती हात, जिथंच फक्त सगळं प्रकरण अडकलंय. कहाणी आहे माकडिणीच्या पिल्लाची, ती ही आहे. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवारांनी मुंडवा जमीन घोटाळा आंबेडिया कंपनीच्या संदर्भातला केला, हे सगळ्यांना जगजाहीर माहिती आहे. त्यांनीच त्यांचा दबाव असल्याच्या सूर्यकांत येवले हा केवळ पैशाच्या आमिषाने हे करणार नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. पण आपण एवढंच म्हणू शकतो की पार्थ पवारला अजूनही चौकशी समितीनं दोषी ठरवलेलं नाही. चौकशी चालूच आहे, चालणारच आहे. हा फरार आहे येवले, तारू जेलमध्ये, इकडे हा राजेंद्र ढेरंगे जेलमध्ये आहे आणि रामदास गाडे तो पण लवकरच अटक होईल. आता त्यामुळं माकडिणीची पिल्लाची स्टोरी इथे आहे. ह्या सगळ्या नेत्यांनी, या सगळ्यांना, ह्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना पायाखाली घेतलं ना हो. आज हे जेलमध्ये गेल्याने डिसमिस होतील सेवेतनं. नेत्यांचं काय गेलं? आणखी काही दिवसानंतर हे नेते पुन्हा आणखी एखादं मंत्रीपद घेऊन किंवा आणखी काहीतरी करून, किंवा पार्थ पवार सुद्धा राज्यसभेमध्ये सदस्य म्हणून, किंवा हा जो पृथ्वीराज पाटील आहे, जो सुनेत्रा पवारांचा सख्खा पुतणी आहे, भाचा आहे, तो पण या सगळ्या प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यामुळे एखाद्या महत्वाच्या कंपनीत डिरेक्टर म्हणून किंवा राजकारणात पण सक्रिय होऊ शकतो. गेलं तर ह्या कर्मचाऱ्यांचं आहे. हा जो तारू आहे, हा या गृहस्थाचे तर मला वाटतं काही दिवसामध्येच त्याची रिटायरमेंट होती. हा गेला 12च्या भावात. पण त्याच्यामध्ये असं आहे की समजा त्यांनी काही संपत्ती जमाई केली असेल, सूर्यकांत येवलेबद्दलचे इतके भन्नाट किस्से आहेत की हा रोखीत 80-80 लाख रुपये भरू शकतो. ते ठीक आहे, पण शेवटी जी काही हॅरॅसमेंट झाली ती ह्याच मंडळींची झाली, कारण यांना पण ती जी भूक आहे, ती भूक नाही त्यांना रोखता आली. आणि त्या भुकेमुळेच हे लोक हे या राजकीय नेत्यांसाठी अशा पद्धतीचं वर्तन करायला तयार झाले की ज्या वर्तनामुळं माकडिणीच्या पिल्लाची स्टोरी यांच्याबद्दल खरोखर सिद्ध झाली. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना पुन्हा सांगणं आहे की तुम्ही ह्या राजकीय नेत्यांच्या चुकीच्या गोष्टीला जे काही तुम्ही पाठबळ देत आहात त्याचे हे परिणाम आहेत. तुमच्यात खरोखरच गट असतील, त्या गट्सचा वापर करून स्वतःच्या पाठीचा कणा जर ताट ठेवायचा असेल तर तो ठेवून हे असल्या बेकायदेशीर कामांना तुम्ही नाही म्हटलं पाहिजे. पैसे जगण्यासाठी लागतात किती ह्याचा एकदा विचार करा ना. सो थांबूया आपण इथे. मी दुसऱ्यांदा गोष्ट सांगितली. आणि नरहरी झिरवळ प्रकरणात आपलं पूर्ण लक्ष आहे, सरकार तिथं कसं वागतं. मी पुन्हा सांगतो की श्री देवेंद्र फडणवीस यांची ती आता जबाबदारी आहे, कारण ते त्या राज्याचे गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत. हे त्यांनाही स्पष्टपणे माहिती झालेलं असणार आहे की हे सगळं नरहरी झिरवळ यांच्याकडे चाललंय. सो नरहरी झिरवळ यांचा राजीनामा व्हायला पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, गरज पडली तर त्यांना अटकही झाली पाहिजे जर त्यांचा ह्या प्रकरणातला सहभाग असेल तर. एक तरी उदाहरण महाराष्ट्रामध्ये श्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून द्यावं. आणि आधीच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या राजीनाम्याबद्दल फारसा विचार करायची गरज नाही, कारण त्यांचे राजीनामे हे भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून झालेले नाहीत, ते वादग्रस्त गोष्टी आणि वादग्रस्त बोलण्यावरून झाले. सो थांबूया.